पिंपरी चिंचवडमध्ये दारूकांडाचा केंद्रबिंदू नेस्तनाबूत करण्यासाठी ट्रॅक्टर ब्रेकर मागवला। कर्नल सिंग विरकाचं घर आणि दारूअड्डा जमीनदोस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज। मुंबईतील पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचं गूढ वाढलं। कलिंगड कापण्यासाठी वापरलेली सुरी तसंच ताट भांड्यांवर कुठेही झिंक फॉस्फाईड न सापडल्यानं संशय बळावला। घरात सापडलेल्या उंदीर पळवण्याच्या हर्बल औषधात देखील झिंक फॉस्फाईड नसल्याचं फॉरेन्सिक अहवालात समोर। गोंदियाच्या आमगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई। रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्याला अटक। संबंधित व्यक्तीच्या हालचालींवर संशय आल्यानं चौकशी केली। आरोपीकडून 1 लाखांचा गांजा जप्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार पडणाऱ्या नीट परीक्षा पूर्वतयारीचा आढावा घेणार। परीक्षा केंद्र सुरक्षा तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। नीट पेपरफुटीमुळे या बैठकीला विशेष महत्त्व। आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टची राज्य सरकारकडे मदतीसाठी धाव। बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युटी आणि इतर देयक देण्यासाठी विशेष निधीची मागणी। कर्जदारांना आरबीआयचा दिलासा। रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही। आरबीआयकडून पतधोरण जाहीर। युनेस्कोनं नव्यानं जाहीर केलेल्या 12 ग्लोबल जिओ पार्कच्या यादीमध्ये बुलढाण्यातील लोणार सरोवराचा समावेश नाही। जागतिक मानांकनासाठी अद्यापही लोणार सरोवराला प्रतीक्षा। 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेलं दुर्मिळ असं खारट पाण्याचं लोणार सरोवर हे जगातलं सर्वात मोठं दुसरं सरोवर आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांजूरमार्ग क्षेपणभूमी इथं 16,000 वृक्षांची लागवड होणार। नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचं महानगरपालिका प्रशासनाचं आवाहन। नाशिकमध्ये नंदिनी नदी महास्वच्छता अभियान। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची उपस्थिती। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये हरित कुंभ अभियानात साधू महंत देखील सहभागी होणार। नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहिमेवेळी मंत्री गिरीश महाजन यांना पिस्तूल सापडली। उंटवाडी येथील नंदिनी नदी इथं स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीमध्ये गंजलेली पिस्तूल आढळली। अज्ञात व्यक्तीनं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय व्यक्त। गोदावरी प्रदूषणाविरोधात विशेष पोलीस पथक कार्यरत। गोदावरी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात 13 जणांवर कारवाई। गोदावरीच्या विविध 59 घाट परिसरात विशेष मोहीम राबवत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं आज जळगाव शहरात पर्यावरण रॅलीचं आयोजन। खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, महानगरपालिका आयुक्त धनेश्वर ढेरे यांच्यासह जळगाव शहरातील शेकडो पर्यावरणप्रेमी सहभागी। उल्हासनगरमधील अतिक्रमणं नियमित होणार। लाखो नागरिकांना घरासाठी हक्काची सनद मिळणार। पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेल्या सिंधी बांधव 2 लाखाहून अधिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार। रेडी रेकनरच्या केवळ 5% रक्कम भरून मालकी हक्क मिळणार। पंढरपूरमध्ये विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी पालखी मार्ग आणि पालखी तळाची पाहणी केली। आषाढीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सूचना दिल्या। तर पालखी सोहळ्यामध्ये भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्याही सूचना दिल्या। आषाढी वारीच्या कामांसाठी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी। निवडणूक आयोगानं आषाढीच्या कामांचे निर्णय घेण्यासाठी परवानगी दिली। ग्रामविकास विभागाकडून आषाढीसाठी 61 कोटींचा निधी। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उलगे यांची माहिती।